विधानसभेमध्ये डिसेंबर आणि आता मागच्या अधिवेशनामध्ये आम्ही ज्या मागण्या असतात त्याला महाराष्ट्र विधानसभा नियम 294/5 अन्वये पुरवणी मागण्याबद्दल विनियोजन बिल जे विधेयक असतं त्याच्यावर आम्ही आमच्या मतदारसंघातली आणि राज्यातल्या विविध भागातल्या कामांचा समावेश का केला गेला नाही अशा पद्धतीची एक भूमिका आमची असते. आणि मग वित्तमंत्री त्यामध्ये सांगतात की आम्ही याची एक वेगळी बैठक लावू, त्याच्यामध्ये सगळे सेक्रेटरीना बोलावू आणि त्यामध्ये हे सगळे प्रश्न सोडवू. तर त्यामध्ये आज ती मीटिंग होती आणि त्याच्यासाठी मी आज सह्याद्रीला सगळ्या अधिकाऱ्यांच्या याच्यामध्ये ती मीटिंग झाली आणि त्या मीटिंगसाठी मी तिथे गेलेलो होतो. पण आज मूळ जे प्रश्न आहे, महाराष्ट्रातलं सरकार जे आहे ते शेतकरी विरोधी आहे हे अनेकदा आम्ही सांगतो. त्याला आज अजून एक पुरावा आपल्याला देतो की राज्यातल्या विविध राज्यात दुधाला 45 रुपये भाव आहे शेतकऱ्यांच्या जे उत्पादन केलं जातं त्याला. पण महाराष्ट्रामध्ये फक्त 24 रुपये 27 रुपये फक्त शेतकऱ्यांच्या गाई आणि म्हशीच्या दुधाला भाव दिला जातो. आणि मग अमूलच्या असतील काही संस्थांच्या पॅकेटमध्ये गेला तर ग्राहकाला तो 45 रुपयाच्या वर त्या दुधाचा भाव त्या भावाने घ्यावा लागतो.